मित्रांनो, जे बीडमध्ये जी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींना उज्ज्वल निकम त्या खटल्यात का नकोय? का आता आपण ते खटला जो पाहतोय किंवा जो खटला आता न्यायप्रविष्ट आहे, त्यामध्ये पाठीमागच्या आठवड्यामध्ये जी सुनावणी झाली त्यामध्ये आरोपींनी उज्ज्वल निकम ह्या खटल्यामध्ये नकोत असा अर्ज कोर्टाकडे सादर केलाय. याची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर आहे. पण त्याच्यावर आता बोलणार आहोत की उज्ज्वल निकम आरोपींना त्या खटल्यामध्ये का नकोय. आता खरं तर आरोपींनी निघृणपणे खून केलाय, कठोरात कठोर त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी पूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे. आणि ह्याच्या पाठीमागचा जर आपण या सर्वच्या अगोदर आपण खरं तर उज्ज्वल निकम यांचा इतिहास पाहणं गरजेचं आहे. त्याआधी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवकुमार गुनोरे, पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, उज्ज्वल निकम ही विशेष कायदे तज्ज्ञ सरकारी वकील आहेत. हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. आणि ज्या खटल्यामध्ये ते असतात त्या खटल्यातल्या आरोपीला त्यांनी कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षाच त्यांनी लावलेली आहे. आणि म्हणून एकतर ही दहशत त्या आरोपींना आहे. महत्वाचं म्हणजे उज्ज्वल निकम ज्या कोर्टामध्ये उभं राहतात त्या कोर्टामध्ये एकतर सर्वांना त्याची दहशत वाटते. एवढंच नाही तर कोर्टाला सुद्धा प्रतिप्रश्न करताना कोर्ट सुद्धा विचार करतं. ते काही म्हणजे कायदा मोडून काढतात अशातला भाग नाही, परंतु तेवढे कायदे तज्ज्ञ आहेत, ते तेवढे त्यांचं वजन आहे. म्हणून त्यांना सरकारने सुरक्षा दिलेली आहे आणि सरकारी वकील म्हणून त्यांची मोठ्या खटल्यामध्ये नेमणूक केली जाते. आता महत्वाचं, पाठीमागं ज्यावेळेस अतिरेकी हल्ला झाला होता 26/11ला, त्यामध्ये अजमल कसाब या खटल्यात सुद्धा उज्ज्वल निकम होते. कसाबला सुद्धा फाशी दिली गेली. आणि पाठीमागं जी महाराष्ट्रामध्ये जी घटना घडली होती कोपर्डीची, ती असंच गाजलं होतं प्रकरण आणि असंच मोठमोठे मोर्चे निघाले होते आणि महाराष्ट्रभर जनमानसात मोठी अस्वस्थता होती. त्या खटल्यात सुद्धा उज्ज्वल निकम यांनीच काम पाहिलं आणि त्यात सुद्धा आरोपींना फाशीची सजा लावली आहे. आता ती सजा दिली गेली नाही, कारण ती वरच्या कोर्टामध्ये केस चालू आहे. परंतु उज्ज्वल निकम हे ज्या खटल्यामध्ये असतात त्या खटल्यामध्ये सर्रास आरोपींना फाशीची सजाच लागते. याचा अर्थ उज्ज्वल निकमांमुळे लागत नाही, तर त्यामध्ये ते जी तरतूद असते कायद्यामध्ये तो त्यांचा मोठा अभ्यास आहे. आणि विशेष अशा घटनेमध्ये लोकांची सुद्धा त्या उज्ज्वल निकम यांचीच त्या खटल्यामध्ये मागणी असते. आणि म्हणूनच एकतर हे आरोपी ज्यांनी कठोरात कठोर ज्यांना शिक्षेची मागणी केली आहे त्यांनी सुद्धा कठोर, ज्यांनी निर्घृणपणे कुठलाही विचार न करता कसलीही मायादया न दावता त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केलेली आहे. यात सुद्धा उज्ज्वल निकम यांचीच मागणी या खटल्यामध्ये पब्लिकची होती आणि त्यांची नेमणूक केली. ज्यावेळेस नेमणूक केली त्यावेळेसच आरोपींना आता वाटतं की एवढा मोठा जनक्षोभ वाढलेला आहे आपल्या विरोधात आणि खरं तर फाशी सजा कधी लागते, कठोरात कठोर सजा कधी लागते. एकतर अल्पवयीन व्यक्ती, मुलगा किंवा मुलगी, हिच्यावर कठोरपणे एकदा हत्या केलेली. दुसरी गोष्ट, कशा प्रकारे हत्या केली आहे, फार निर्घृणपणे हत्या केलेली आहे. आणि एकतर त्या आरोपींची हत्या करताना मानसिक स्थिती काय आहे, अशा गोष्टींचा विचार केला जातो. त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशी सजा लागते. आता ह्या संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये एक तर पहिला मुद्दा जर सोडला किंवा लहान मुलाची, अल्पवयीन व्यक्तीची हत्या जरी नसली तरी फार निर्घृणपणे हत्या केलेली आहे, कुठलाही विचार मायादया न दावता. आणि शिवाय त्या आरोपींची मानसिक स्थिती त्यांनी एन्जॉय करून मारलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही कोर्टात ही खटला उभा राहिला तरी त्यांना फाशीची सजा होईल असा अंदाज आहे. आणि आता 23 तारखेला, ज्या वेळेस खरं तर पाठीमागे 1 वर्ष पूर्ण झाले 9 डिसेंबरला, आणि यांना आतापर्यंत त्याचा निकाल लागायला पाहिजे होता, परंतु आरोपींनी जे लांबवायचं नाटक चालवलं आहे. कारण भारतीय कायद्यामध्ये आरोपींना जास्तीत जास्त वाचण्याची संधी दिली जाते, त्यांनी त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्याचप्रमाणे त्या संधीचा जितका फायदा घेता येईल तितका आरोपी फायदा घेत आहे. म्हणजे चक्कर येऊन पडणं, एकदा हा आरोपीला चक्कर येते, एकदा या आरोपीला चक्कर येते, थोडंसं काय कोर्टाचं कामकाज लांबतं. आता त्यांनी उज्ज्वल निकम ह्या खटल्यामध्ये नकोत असा अर्ज दिलाय. त्यांनी एक तर भारतीय कायदा असा आहे की त्या थोडासा कायद्याचा फायदा घेऊन त्यांना जितका फायदा घेता येईल त्या फायदा घेऊन जेवढं म्हणून हे खटला लांबवता येईल आणि लांबवल्यामुळं समाजातला जो प्रक्षोभ आहे तो कमी होईल असं आरोपीचं म्हणणं आहे की त्यांचं वकील त्यांना शिकवत असतील. आणि म्हणून ह्या सुद्धा अर्जावर विचार करण्यासाठी कोर्ट विचार करेल, थोडंसं खटला पुढे लांबवेल असा त्यांचा अंदाज आहे. म्हणून आरोपींनी उज्ज्वल निकम ह्या खटल्यात नकोय. आणि ह्यांनी कुठल्या
कायद्याचा फायदा घेतला तर म्हणजे तसं होणार नाही. परंतु उज्ज्वल निकम हे राजकीय व्यक्ती आहेत आणि एका पक्षाचे व्यक्ती असल्यामुळे त्याचा न्यायप्रविष्ट जी खटला आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो असं आरोपीचं म्हणणं आहे. आता हे आरोपी काय न्यायानं वागतात, म्हणजे त्यांनी जर एकदा निर्घृणपणे खून केलाय, त्यांनी काय कायद्याचं बोलावं, परंतु एक बचावासाठी त्यांचा हा प्रयत्न केविलवाना प्रयत्न म्हणता येईल. आणि म्हणून उज्ज्वल निकम हे एका राजकीय पक्षाचे आहेत असं त्यांनी अर्जामध्ये लिहिले आहे, त्यामुळे खटल्यामध्ये परिणाम होऊ शकतो. ठीक आहे, राजकीय पक्षाचे ते आहेत, कारण लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाजूने त्यांनी लोकसभेला निवडणूक लढवली आहे वर्षा गायकवाड यांच्या विरोधात. थोड्याशा मतानं वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला, त्यांना त्यानंतर राज्यसभेवर घेण्यात आलं. परंतु कायद्यात तशी तरतूद नाही की जर एखादा व्यक्ती राजकारणात असेल तर त्याला कोर्टात उभा राहता येणार नाही. असं कितीतरी असंख्य वकील राजकारणात आहेत आणि कोर्टात ते उभा राहतात, कारण तिथं म्हणणं आहे कोर्टाचं काम, राजकारणात राजकारणाचं काम. शेवटी हा आजादला मुद्दा उज्ज्वल निकम यांनी खोडून सुद्धा काढलाय की असं कुठेही कायद्यात तरतूद नाही, उलट तो अर्ज फेटाळण्यात यावा असं सांगितलंय. परंतु जितका फायदा घेता येईल तितका आरोपी फायदा घेत आहेत. खरं तर ज्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अशा प्रकारे निर्घृणपणे खून केलाय की त्यांनी दिवसा डवळ्या त्यांना गाडीत त्यांचं अपहरण करणं, दिवसभरात 7-8 तास त्यांना मारहाण करणं, त्यांना असंख्य वेदना येतील असं त्यांना मार देणं, अनेक प्रकारे त्यांना रक्तसाकळ होत असं त्यात PM रिपोर्टमध्ये आहे. आणि त्यांनी त्यांच्या एन्जॉय करून त्यांना मारणं, हसत हसत मारणं, शिवाय त्याच्या तोंडावर लघवी करणं, असे जे प्रकार घडलेले आहेत ती अतिशय निगृणपणे. आणि 23 असे कितीतरी 28 फोटो कोर्टापुढे व्हिडिओ आणि काही फोटो तिथे सादर केले आहेत. आणि कुठल्याही कोर्टाला काही वकिलांना आणि काही कोर्टाला तर ते पाहवत नाही इतकं कोर्टाने सांगितलं असे फोटो आम्हाला दाखवू नका, म्हणजे किती क्रूर असतील ते फोटो. आणि कुठल्याही कोर्टात गेल्यावर तरी सुद्धा आता खरं तर हे कोर्टात आपल्याला समजा समाजाला, पब्लिकला, महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षा की लवकर खटला लागावा, आरोपींना फाशी सजा व्हावी. परंतु नक्कीच हा निकाल आरोपीला लवकर फाशी होणार नाही. जरी उज्ज्वल निकम हे कायदेतज्ञ असले आणि जरी कोर्टाने त्यांना फाशीची सजा जाहीर केली तरी सुद्धा इथून पाठीमागची आरोपींची पार्श्वभूमी जर बघितली तर त्यांचे नातेवाईक म्हणा किंवा काही त्यांना मोठ्या राजकीय लोकांचा त्यांना वरद हस्त आतापर्यंत होता, ते प्रयत्न करत असले तर ते खालच्या कोर्टाने जरी त्यांना फाशी सजा सुनावली तरी ती वरच्या कोर्टात जातील, हायकोर्टात जातील, हायकोर्टातून ते सुप्रीम कोर्टापर्यंत जातील, सजा माफ व्हावी किंवा सजा कॅन्सल व्हावी किंवा त्यांची काय असेल त्या पद्धतीने लढत तिथं जाणार आहे. त्यामुळे त्यांना फाशी व्हायला वेळ लागणार आहे. परंतु घटनाच अशी आहे की ह्या कुठल्याही कोर्टामध्ये जरी हे गेले तरी त्यांना फाशीच होईल. जरी खालच्या कोर्टाने फाशी जाहीर केली, वरचंही कोर्ट फाशीच जाहीर करेल, त्याच्या वरचंही कोर्ट फाशीच जाहीर करेल. खरं तर खालच्या कोर्टामध्ये, सेशन कोर्टामध्ये जर त्यांना फाशी लागली तर ते हायकोर्टामध्ये जातील, हायकोर्टामध्ये जर त्यांना फाशी लागली ते सुप्रीम कोर्टामध्ये जातील, सुप्रीम कोर्टामधून ते राष्ट्रपतीकडे विनंती करतील, इथपर्यंत आरोपी जातील. परंतु कुठपर्यंतही गेली तरी त्यांना फाशी मात्र अटळ आहे. असा त्यांनी गुन्हा केला आहे. आणि म्हणून त्यांना जास्तीत जास्त वेळ कशी वाढवता येईल, वेळ काढल्यावर समाजातला प्रक्षोभ कमी होईल आणि आपल्याला त्यांना लढण्यासाठी वेळ मिळेल, हा कायद्याचा फायदा घेऊन आरोपींचं म्हणणं आहे उज्ज्वल निकम ह्या खटल्यामध्ये नको आहेत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करून त्यांच्या पूर्ण कुटुंबाला त्यांनी अनाथ केलंय आणि एवढं मोठं पाप करून ते वाचायचा प्रयत्न करतायत. खरं तर त्या पाठीमागच्या तारखेला त्याचा थोडंसं काही निकाल लागला असता, परंतु 23 तारीख कोर्टाने पुढे दिली आहे, म्हणजे परवा 23 तारखेची आपण अपेक्षा करूया, पाहूया काय कोर्टात निकाल लागतोय. न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.